चला 2 मिनिटं सगळ्यांनी मौन धरायचं आहे, कारण आता मी बोलणार आहे. अहो याच्या आईला काही ठेवलंच नाही यांनी बोलायला. कोणी एकामेकाच्या आईवरून शिव्या देऊ राहिलं, कोणी एकामेकाची आई बहीण काढून राहिलं, कोणी कोणाच्या चैनी चोरू राहिलं, कोणी कोणाचे डब्बे चोरू राहिलं. त्या आईला फॅमिली सगळं हा शोभा होत नाही. म्हणून काही लोक एकटी असतात. हे तुझ्या नेचरमुळे. इथे सगळ्यांना सांगते माझ्या कॅरेक्टरवर बायको नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे. अगं माझा सगळ्यांना विषय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्याच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपली व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी बोललो होतो की पुढची व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे. तर आज मी तुम्हाला इथल्या या व्हिडिओमध्ये काही प्राण्यांचे वर्णन सांगणार आहे, जे की तुम्हाला फक्त बिग बॉस मध्ये बघायला मिळतात. सगळ्यात पहिला प्राणी म्हणजे तो की जो झुमरी तलैयावरनं आणलेला आहे. हा झुमरी तलैयावरनं आणलेला प्राणी ज्या टायमाला स्टार्टिंगला आला होता, एकदम क्वालिटी खेळत होता, एकदम चांगला वाटत होता. पण त्यानंतर जे 7 कणींनी जी स्वतःची इज्जत घालवणं लावलेली आहे ना, कडक, खतरनाक, ऑसम, एकदम बालिश, एकदम पार्लेजी बिस्किटचा पुडा. याच्यावरती हा काय टॉपिक आहे भांडणाचा. हे सगळेच लोक खायला उठणार आहेत का? आज छोट्या छोट्या फालतूच्या गोष्टींवर पण हे लोक भांडायला तयार. 7 कण या पोरी ज्या जीप काढून जे बाहेर जे आपले अपशब्द काढतात, आणि बिग बॉस पण असा जेन्युइनली टीव्हीवर दाखवतो. कारण असं वाटतं ना, तिकडे जाऊन तर बिग बॉसचा मुका घेऊन यावा. नालायक घोड्याची. अरे विनाकारण ही पोरगी फुटेजसाठी भांडत असते, आणि काय ते काय म्हणजे मास्टर केलंय मास्टर. अगं बाई इंग्लिश, अरे तुझ्यापेक्षा जास्त शिकले, कळलं का? शहाणपणा नको शिकू मला. तू मास्टर्स करते तुझ्यासारखं. जो मास्टरीला मास्टर शिकवू राहिला ना, त्याच्यापर्यंत मास्टर कॉलेजमध्ये जाऊन त्याच्या टिंगरावर फटके मारून मला कधी कधी असं वाटू राहिला. मास्टर्स करते तुझ्यासारखं नाही. आणि ही एक चिचुंद्री मागच्या त्या एका शो मध्ये जाऊन तिथं पण हिनं पाटलीवर हागून ठेवलं, तिथं पोरांची इज्जत काढली, आणि तेच हे इथं रिपीट करून राहिली. मला वाटलं इथं आली ही काहीतरी नवीन करायला, काहीतरी नवीन बघायला म्हणत. चायला पण आल्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना, हे इथं तसंच आहे. इथे येऊन पण लोकांची इज्जत काढण्यात चालू आहे. खाऊ म्हणता आणि त्यांनी फक्त तुम्हाला उठवायला म्हणताय. मला भाऊ नाहीये. माझ्या परमिशन शिवाय कुणीच हात लावू शकत दादा पादा कोण पादा सबसे ताकत किसमें ज्यादा, वाल्मिक दादा. अहो हिला दादाच तर नाही बोलायचं आहे ना. किती खतरनाक पलटी मारते सापावानी ना, बाईचं एकदा बघून घ्या. बोलले नाहीये. नाही कारण ना पलटी मारणं जागेवर, त्याला पलटी मारून तर मारून तोंडवर खोटं पण बोलून राहिली. अरे हिला पाहून एखाद्या दिवशी तो आपरची त्यांना बेशुद्ध होऊन पडेल डायरेक्ट. मला भाऊ नाहीये. मग मी काय बोलू त्याला? सर म्हणू? मी कुठलेच ऍलिगेशन लावायचे नाहीये. त्या दिवशी तर इंटेन्शनली खेचलं. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. पहिल्या आठवड्यामध्ये गोरगरीब राहून हिला वाटलं सिंपती कार्ड खेळावं, पण हिच्या फायद्यात सिंपती कार्ड झालं नाही. हिने नंतर जे काशी करायची हिने ती काशी केली. आणि त्याच्यानंतर ही एक जांपक जवानी. हिनं ज्या टायमाला बाहेर होती, महाराष्ट्रातल्या एवढ्या पोरांना येड्यात काढलं, स्टेजवर जाऊन हिनं आंग घालून पार पोरांना जाम करून टाकलं. त्यानंतर हिनं बिग बॉस मध्ये गेल्यावर करमत नसेल ना त्याला आता. अगं 3 वर्षात त्याने कधी त्याच्या हाताने जेवलाच नाही. माझ्याच हाताने 3 वर्ष झाले, माझ्याच हाताने. माझा बॉयफ्रेंड म्हणे मी माझ्या बॉयफ्रेंडला हाताने खाऊ घालते, आणि त्यानंतर म्हणे माझा बॉयफ्रेंड असं करेल तसं करेल. अहो अर्ध निम्मे पोरं तिच्या आईला फिनेलची बॉटल घेऊन पडू राहिली इकडे तिकडे जीव द्यायला. आणि चुकीच्या संगतीमुळे वाया गेलीच होती, पण चुकीच्या संगतीमुळे डायरेक्ट आता ही बाई डायरेक्ट घराच्या बाहेर गेलेली. वा राधा, आपला ह्या घरातला प्रवास ते संपतो. आणि अशा चुकीच्या संगतीमुळे रोशन दादा पण लवकरच घराच्या बाहेर निघणार आहे, मला असं वाटू राहिलं. अहो हा खरं माणूस सच्चा आहे म्हटलं तुम्ही, म्हणून विश्वास करते म्हटलं काही गोष्टी. आणि रोशन भाऊ चांगल्या मनाचा माणूस आहे, आणि याचाच फायदा लोक याच्याकडून घेऊ राहिले. अरे याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही रे. इथं स्वतःचा करिअर धोक्यामध्ये हा 3-4 पिक्चर करून इथं बसलेला आहे. घरात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार, आणि आपला रोशन भाऊ याच्यावर विश्वास ठेवू राहिला. वाईट माणसं एक दिवस जर नाही धोका भेटला तुम्हाला पण, मग तुम्ही म्हणता करू यार तुपलं करत होतो, तुला दोस्त नाही, तुपल्या गावाकडचा आहे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, या गोट्या खाणाऱ्या छोट्या पोराला समजलं का हा अस्तीन का साप आहे, पण आपल्या रोशन भाऊला समजून नाही राहिलं. अमेझिंग, यू आर अमेझिंग, यू आर सो गुड. बरोबर इंग्लिश नाही आता येत ना, समज घ्या. ही आपली दिव्यात आहे, बाहेर वागेन बनून राहणारी आता घरात जाऊन मांजरेवाणी रडून राहील. लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, तुम्ही असं वागू नका.
आणि त्यानंतरच मला या सगळ्या वांग्या बटाटा कोथिंबीरीला म्हणायचंय की मराठी शो मध्ये तुम्ही इंग्लिश का बरं बोलू राहिले? बरोबर इंग्लिश नाही आता येत ना, I am very much confident मी काय You are amazing. You are amazing. You are so good. बरोबर इंग्लिश नाही आता येत ना, समज घ्या. आणि अजून महत्वाचा पॉईंट, भाऊचा धक्का ज्या दिवशी झाला त्या दिवशी भाऊ महत्वाचा पॉईंट बोलायचंच राहून गेले. कोणता? हवा. विषय एवढा महत्वाचा आहे की घरात काय चाललेलं आहे, हा येऊन जाऊन याचा मुके घेतोय त्याचा मुके घेतोय, कसा दिसत नाही यांना, हे लोकांनी केसावर मुक्ती घेऊन राहिले. त्याच्या या मुक्त्या माक्याचा शो आहे का कायचा शो आहे हा? तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे बिग बॉसचं घर आहे, इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं. आणि ते तिथे चला आपण पप्प्या घेणं पण बघू, पण हे कसं काय बघू शकतो? त्याच्या आईला गोरी पोरगी काळ्या पोराच्या पप्प्या घेऊन राहिली. कसं काय सहन होणार आहे आम्हाला? त्यांचा मानवी वस्तीमधील वावर मला तर एवढं डोकं बधीर होऊन गेलं नाही ते याला लहान समजून तुम्ही एवढी मोठी चुकी करून राहिली ना भाई. याच्यात साडे एवढे खतरनाक येण्याचे की तुम्ही एवढे खतरनाक चाळे न्यायचे, यांनी नाही बाहेर लोकांना एडत काढलं तर तुम्हाला पण एडत काढू राहील. फुलझड़िया पेशेंस मार के बैठी रही और हम पूरा 6 घंटा तक ऊ का भाषा अपने अंदर खींचता रहा. जितकं तुझ्यात मन गुंतलं माझं तसं इतकं कोणातच नाही गुंतलं. आता माझ्याकडनं नाही होत, मला एवढंच बोलायचं होतं. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळं करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाई. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि आता कंटिन्यू अपडेट आणणार, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही आपली इंस्टाग्राम आयडी हिला पण फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. जय महाराष्ट्र.